अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून पार्थ पवारांना आता राज्यसभेची उमेदवारी असणार आहे। सोमवारी झालेल्या पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे। राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे। यातील 6 जागा निवडून येतील इतकं संख्याबळ महायुतीकडे आहे। यातील 1 जागा आता राष्ट्रवादीच्या वाटेला येणार आहे। त्यामुळे आता पार्थ पवारांना राज्यसभेसाठी उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे। महायुतीकडे एकूण जागा या 6 असणार आहेत, तर यातली 1 जागा ही राष्ट्रवादीच्या वाटेला येणार आहे। त्यावरच आता पार्थ पवारांची वर्णी लागून ते राज्यसभेची उमेदवारी त्यांना मिळण्याची शक्यता आहे। सोमवारी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक झाली होती। राष्ट्रवादीचे 41 आमदार निवडून आले, तर अजितदादांच्या निधनानंतर आमदारांची संख्या झाली 40। राज्यसभेवर निवडून येण्यासाठी उमेदवाराला 37 मतांची गरज असते। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 खासदार निवडून येऊ शकतो। राष्ट्रवादीकडे आता 3 मतं ही अतिरिक्त असणार आहेत।